आता आपण जाऊया ठाण्यामध्ये, कारण ठाण्यातील माजीवाडा पेट्रोल पंपावरती ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। पेट्रोल पंपावरती सकाळपासूनच वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात। पेट्रोल डिझेल मिळणार नसल्याची अफवा पसरल्यात आणि त्याचमुळे आता वाहन चालक जास्तीत जास्त पेट्रोल डिझेल भरतानाचं चित्र निर्माण झालंय। पेट्रोल पंप चालकाने ड्रममध्ये पेट्रोल डिझेल देणं बंद केलेलं आहे। ठाण्यातील माजीवाडा या पेट्रोल पंपावरची ही दृश्य आपण बघतोय। दुचाकी चालक, चारचाकी चालक इथं सकाळपासूनच या ठिकाणी रांगा लावून उभे आहेत आणि या संदर्भातले अपडेट्स देतात गणेश थोरात, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गणेश, ठाण्यातली नेमकी एकूणच काय परिस्थिती आहे? वर्ष आपण सध्या ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या माजीवाडा पेट्रोल पंपवरती आहोत आणि याच ठिकाणी सकाळपासून भल्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागण्यात आलेल्या आहेत। लांब रसक रांगा या ठिकाणी चारचाकी आणि दुचाकीच्या लागण्यात आलेल्या आहेत। त्याचं कारण म्हणजे पेट्रोल डिझेल कुठेतरी मिळणार नसल्याच्या अफवामुळे अनेक लोक येथे 500 ते 1000 रुपयाच्या या टँक फुल करून या ठिकाणी दुचाकी आपल्या कामावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबतच चारचाकी देखील वाहन आहेत त्या ठिकाणी देखील मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात। पूर्ण रांग जे आहे ते रस्त्याच्या बाहेरपर्यंत गेलेली आहेत आणि त्यामुळे कुठेतरी अफवांवरती विश्वास ठेवणं असं देखील सरकार म्हणत असलं तर दुसरीकडे मात्र अनेक राज्याचं उदाहरण पाहता अनेक लोक जे आहेत ते दुचाकी आणि चारचाकी वाहन जे आहे ते थेट पेट्रोल पंपवरती येऊन टाक्या जे ते आपले इंधन जे ते पूर्णतः भरून घेत आहेत आणि याच ठिकाणी नेहमी 200 ते 300 रुपयाचं इंधन भरणारी लोक जे आहेत ते कामावरती जाणारे आता थेट येतात 500 ते 1000 रुपयाचं जेवढं बसेल तेवढं या ठिकाणी इंधन भरताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र असं असताना दुसरीकडे देखील अनेक लोकांना देखील टंचाई भासू शकते। त्याचं कारण म्हणजे पेट्रोलचा जो स्टॉक आहे तो मर्यादित काही ठिकाणी गणेश, त्यामुळे आपण देखील सगळ्या या ग्राहकांना हेच आवाहन करूयात की अफवांवरती विश्वास ठेवू नका। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।